ते पेट्रोल पण आमच्याकडे कुणबी आहे, माझी बायको कुणबी आणि मी कुणबी नाही म्हणलं ते काय झालं बायको थोडी राहील, आपले आई वडील राहिले तर होईल. जे आम्हाला 16% आरक्षण दिलं ते कायद्याच्या तिकट कोणीतरी एक जण उठले आणि ना फक्त 50% आपलं ओबीसीतच आरक्षण फक्त हेच कायद्याचं आरक्षण आहे. ही आमच्या समाजाची प्रामुख्याने मागणी बसतो. तुला समजून घ्यायचं ना. बघा, ओबीसीत पाहिजे याचा अर्थ काय, म्हणजे मागासवर्गीय कास्टमध्ये पाहिजे, म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागासमध्ये पाहिजे. बरोबर आहे की नाही? इतर मागासमध्ये आल्याशिवाय आरक्षणच भेटत नाही. हे आरक्षण इतर मागासाचंच आहे, स्पेशली इकॉनॉमिक आणि बॅकवर्ड. सर ऐका ना, तुम्ही बोलताना मी मध्ये बोलतो. बघा, सिद्ध होऊन नोकऱ्या पण सुरू आहेत. तुमचं म्हणणं असं आहे म्हणजे कुणाचंही किंवा ते टिकणार नाही, आहे की नाही? आपण असं बोललेलं बरोबर याच्याकरता नाही आहे, ही जी केलेली आहे ती मागच्या वेळेस पण हायकोर्टापर्यंत टिकलेली होती. सुप्रीम कोर्टात जी टिकली नाही त्याच्या कारणात मी आज जात नाही निराकरणाचे क्लॅशेस व्हा. बरोबर आहे की नाही? तुम्हालाही माहिती आहे की का टिकलं नाही. जर समजा एखाद्याने वकिलांनी बाजूच नाही मांडली बरोबर, किंवा वकिलांनी समजा तिथं सांगितलं की आमच्याकडे मागच्या वकिलाला मोठे पैसे द्यायला नाही म्हणून आम्ही हे वकील देत नाही, ह्या सगळ्या गोष्टीमुळं सुप्रीम कोर्ट जोराजोरात सांगत होतं, अरे बाबा तुम्ही हे तुमच्याकडे आहे तुम्ही द्या, तुम्ही मांडा. तरी आपण मांडत नव्हतो म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेला काही टिकलं नाही. उलट मी म्हणाल की सर्वांनी ओळखून घेतलं पाहिजे की जाणून बुजून एखाद्या वेळेला आपल्या बाजू तिथं बरोबर मांडल्या गेल्या नाहीत म्हणून ते टिकल्या गेल्या नाही. ऐका माझं पूर्ण ऐका. त्याच्यानंतर आत्ताचा जो आयोग बसवलेला आहे, आपलं म्हणणं काय आहे की आम्हाला मागास प्रवर्गात बसवा. बरोबर आहे? मागास प्रवर्गात बसल्याशिवाय कुणालाच भेटत नाही आरक्षण. हे मागास प्रवर्गातलंच आरक्षण आहे ॲक्च्युअलमध्ये. ऐका बरं, बोलून घ्या. कुणबीचं काय मग तुम्ही म्हणता मग कुणबी मागास सांगतो. कुणबीला ऑलरेडी रिझर्वेशन आहेच. अरे बाबा, आज समजा तुम्हाला आरक्षण पाहिजे, तुम्हाला आरक्षण भेटत नाही का? कुठं भेटतं? अहो साहेब, आमच्या नोंदी असून आम्हाला बहुतेक सर ऐका आता माझी नीट ऐका. बहुतेक तुम्हाला माहिती नाहीये, आज मराठा समाजाला 10% आरक्षणावर नोकऱ्या आजही चालू आहेत. तुम्हाला माहित नाहीये, तुम्हाला माहिती नाही. सोडून द्या. आज आम्हाला एवढं सांगा की आता याचा निकाल लागेल का ते मागचं काढू. आता समजा सांगू कशाला बाबतीत मत सांगू तुमचं काय मत आहे? आमच्या ज्या मागणीला पाठिंबा आहे का? ऐका ना, ऐका नाही, माझी गोष्ट ऐका ना. आम्हाला असं नका बोलू तुम्ही दादागिरी. माझी नीट ऐका. बघा, सिंपल गोष्ट आहे की समजा तुम्ही सांगितलं, नीट समजून घ्या बरं की बघ तू शर्ट घाल, तुम्ही शर्ट का नाही घाला, तुम्ही शर्ट घाल. जर मी शर्ट घातलेलाच असेल आणि तुम्ही जर बघत नसाल तर मला काय सांगावं लागेल तुम्हाला? तर मी शर्ट घातलेला आहे, तुम्ही फक्त त्याला निळा म्हणाल किंवा सफेद म्हणाल दुरून दिसला तर. बरोबर आहे की नाही? तुम्ही हे समजून घ्या मित्रांनो, आरक्षण आज मिळालेलं आहे, त्याच्यावर नोकऱ्या मिळाल्या हजारो. आज म्हणतोय मी, आज डोक्यात नाही. बरं, आपल्याला पुढे सांग.